वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माणसाच्या जीवनामध्ये दोन अपेक्षा असतात, एक जिवंत असतानाची आणि एक दुसरी जातानाची. जिवंत असताना जी अपेक्षा असते म्हणजे आपल्या जीवनात दारिद्र्य नसावं, ही प्रत्येकाच्या जीवनातली अपेक्षा. आणि जात असताना त्रास न होताना जावं, ही दुसरी अपेक्षा आहे. सुभाषितामध्ये असे दोन प्रसंग आहेत. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. दारिद्र्याविना जगावं आणि कष्टाविना मरावं. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही भावना आहे की आपल्या जन्मभरामध्ये दारिद्र्याचा स्पर्श होऊ नये आणि मरत असताना कष्टाविना मरावं. विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम, हे आपल्या जीवनातले दोनच भाग आहेत. किती लोकांचे हे समृद्ध होतात, साकार होतात, कोण जाणे. परंतु मला वाटतं ही जनता बँक दोन्ही साकार करण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहे. माणसाचं दारिद्र्य जावं म्हणून कर्जाच्या रूपातून दारिद्र्य हटवण्याचा प्रयत्न करते. आणि अनायासेन मरणम, कष्टाविना मरावं, चांगलं कसं मरावं हे शिकवण्याकरता सप्ताह आहेत. दारिद्र्य ही माणसाच्या सर्व जन्मातली गोष्ट नव्हे. फक्त मनुष्याच्या जीवनामध्येच दारिद्र्याची माणसाला अडचण आहे. जीवात नका पशुच्या जन्मामध्ये गेला की त्याला दारिद्र्याची अडचण नाही. पशु श्रीमंत आणि गरीब नसतात. श्रीमंत आणि गरीब फक्त मनुष्यच असतो. विठ्ठला विठ्ठला. फार झालं तर पशुचं नातं ज्या श्रीमंताशी आहे त्याच्यामुळे त्याचा मोठेपणा असतो. श्रीमंताचं कुत्र म्हणतात. कुत्र्याची श्रीमंती नाही, श्रीमंताचं कुत्र. कदाचित त्याच्या जीवनामध्ये थाट असेल. काही काही श्रीमंताच्या कुत्र्याकरता स्वतंत्र गाड्या आहेत, त्या गाड्यात दुसरं कोणी बसू शकत नाही, फक्त तोच बसू शकतो. सांगण्याचा उत्तर तसा, इतर जन्मामध्ये दारिद्र्य हा विषय नाही, परंतु अज्ञान मात्र सर्व जन्मात आहे. मनुष्य जन्मात आहे, पशु जन्मात आहे, पक्ष्यांच्या जन्मात आहे. दारिद्र्य घालवलं तर या जन्मापुरतं जाईल, परंतु दारिद्र्य जाऊन जर अज्ञान शिल्लक राहिलं तर दुःखाचं बीज शिल्लक राहतं. आणि जोपर्यंत दुःखाचं बीज जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्राणी सुखी होत नाही. तेव्हा दुःखाचं बीज अज्ञानामध्ये आहे. आणि अज्ञान दूर करण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये तीन प्रकारची शक्ती असावी लागते. एक पुण्याची शक्ती असावी लागते, दुसरी ज्ञानाची शक्ती असावी लागते आणि तिसरी प्रेमाची शक्ती असावी लागते. पहिलं माणसाच्या जीवनामध्ये पुण्य असावं लागतं. स्वभावता जीवनातून घडणारी जी पाप ती पाप दूर करून पुण्यात्मक कर्म करण्याची माणसाच्या जीवनामध्ये प्रवृत्ती असावी लागते. म्हणून पुण्याची शक्ती प्राप्त व्हावी, त्याच्यानंतर ज्ञानाची शक्ती प्राप्त व्हावी. केवळ पुण्याची शक्ती प्राप्त होऊन माणसाचं जीवन समृद्ध होत नसतं, त्याच्याबरोबर ज्ञानाची शक्ती असावी लागते. काही माणसं पुण्यवान आहेत परंतु ज्ञानी नसतात. स्वर्गाला गेलेले पुण्यवान असतात का ज्ञानी असतात? पुण्यवान असतात परंतु ज्ञानी नसतात. पुण्य का संपलं की मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पुन्हा दुःखाच्या गर्तेमध्ये पडावं लागतं. ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं तये धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. हा दुसरा प्रकार आहे. म्हणून जसं पुण्याची शक्ती माणसाच्या जीवनामध्ये असावी तशी ज्ञानाची शक्ती असावी. आणि ज्ञानाची शक्ती जशी असावी त्याबरोबर भगवत प्रेमाची शक्ती असावी. भगवत प्रेम जर असेल आणि ज्ञान असेल तर प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा, ज्ञानी तैसा. प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा, ज्ञानी तैसा. रांडी वेले देवी संगार पे केला.
रांडिवेले देवी शृंगार पै केला, रांडिवेले देवी शृंगार पै केला, प्रेमे विना झाला ज्ञानाची शक्ती आणि प्रेमाची शक्ती नसेल, भगवत प्रेमाची शक्ती नसेल, त्याची किंमत कशी आहे तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे. रांडिवेने जेवी शृंगार पै केला, विधवा स्त्रीनं शृंगार केला. शृंगार हा विधवा स्त्रीला विहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तरी शोभे अलंकार जरी भोगिता भ्रतार. भ्रतार असेल तरच शृंगार असावा, भ्रतार नसेल तर शृंगाराला काहीही अर्थ नाही. ज्याप्रमाणे विधवा स्त्रीने सगळे दागिने अंगावर घातले, त्या दागिनेला शोभाच नाही, कारण मुख्य जो सौभाग्य अलंकार आहे तोच नाही. तसं ज्ञान आहे आणि भगवत प्रेम जर नसेल, शून्य किंमत आहे. तिन्ही गोष्टीची गरज आहे. या नामसप्ताहाच्या वतीनं या तिन्ही गोष्टीचा संचय आहे. पुण्याची प्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती आणि प्रेमाची प्राप्ती. तिन्ही प्रकारचा अर्थसंचय या द्वारा घडत आहे. सांसारिक अर्थसंचय यापेक्षा पारमार्थिक अर्थसंचयाची खूप मोठी किंमत आहे. माणसाच्या जीवनामध्ये अर्थाला किंमत आहे. संसारामध्ये ज्याच्या संसारात अर्थ नाही त्याच्या संसाराला अर्थ नाही. संसाराला अर्थ यायचा असेल तर त्याच्या संसारात अर्थ असावा लागतो. अर्थ जर नसेल तर कदाचित अनर्थ होण्याची शक्यता असते. एका सुभाषितामध्ये असं सुंदर वर्णन केलं, टका धर्महा टका कर्महा टका हि परमम पदम यस्य गृहे टका नास्ती स टका टकटका येते. टका धर्म टका कर्म, ज्याच्या घरी टका नाही असं म्हणतात त्याला टकटक बघावं लागतं. म्हणून टक्याला फार किंमत आहे, अर्थाला किंमत आहे. परंतु तो अर्थ योग्य रीतीने जर वापरला नाही तर तो अनर्थाला कारणीभूत होतो. अर्थ चांगला आहे परंतु योग्य वापर जर नसेल तर तोच अनर्थाला कारणीभूत होत असतो. आणि तो सार्थ व्हायचा असेल तर त्याच्याकरता परमार्थाची गरज आहे. परमार्थासारखं जगात दुसरं धन नाही. परमार्थ परमार्थ हे महाधन आहे. महाधन का? ते संपत नाही म्हणून महाधन आहे. नसरे लुटेता मागे बहुताने उनाट हे खाणे उघडले उनाट हे खाणे. नसरे लुटेता मागे बहुताने जुनाट हे खाणे उघडले जुनाट हे खाणे. मागे बहुताने न
नसरे लुटीता नसरे लुटीता मागे बहुतानी जुनाट हे खाणे उघडली जुनाट हे खाणे असं न संपणारं जे धन आहे त्या धनाचा संचय करण्याचा हा मोका आहे. साधूंनी स्वतःचा परिचय का द्यावा? संसारातली माणसं स्वतःचा परिचय देतात. साधू परिचय स्वतःचा देण्याकरता काय त्यांना गरज वाटली? आणि स्वतःचा परिचय देणं याला आत्मस्तुती असं म्हणतात. अज्ञानी माणसं जी असतात ते आत्मस्तुती करतात. उलट दुसरा जरी स्तुती करू लागला तरी सज्जन मनुष्य तिथे लपत असतो. एवढंच नाही, आपलं अज्ञान कसं प्रगट होईल याचा तो प्रयत्न करत असतो. संतांची एक अवस्था आहे की जितकं जगातून आपण झाकून राहावं तेवढा प्रयत्न करतात. फार मोठ्यांचं उदाहरण आहे. 2 संत एका ठिकाणी राहायचे. सतत नामाच्या चिंतनामध्ये, आपल्या भक्तीच्या आनंदामध्ये, परमात्म्याच्या बोधामध्ये रममाण असायचे. असं आहे, सज्जन माणसाची कीर्ती स्वतः होत असते. त्यांच्याकरता दुसरे मध्यस्थी असण्याची गरज नाही. काही माणसाला स्वतःची कीर्ती करण्याकरता कोणाला तरी मध्यस्थी घालावं लागतं. परंतु जो सज्जन असतो त्याला मात्र वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्ती मुख त्यांचे नारायण स्वतः परमात्मा कीर्ती करतात. फार मोठे त्यागी होते. त्यागी माणसाची जगामध्ये कीर्ती असते. खरी सत्कीर्ती जर कोणाची असेल तर ती त्यागी माणसाची असते. त्यांची कीर्ती अनेक ठिकाणी पसरली. त्या राज्याचा जो मालक राजा त्याच्या कानावर गेली की आपल्या राजधानीमध्ये फार मोठे त्यागी संत आहेत, आपण त्यांच्या दर्शनाला जावं आणि जाऊन काही आशीर्वाद मिळवावा, आपल्या जीवनात शक्ती मिळवावी. राजा लवाजनासह त्या साधूंच्याकडे गेला. त्याने विचार केला, आतापर्यंत माणसं येत होती परंतु आता राजा आला. राजा म्हणजे आपल्या आनंदातलं विघ्न आहे. आपल्यावर जर त्याची श्रद्धा जर बसली तर आपल्याला आपल्या आनंदापासून पोरकं व्हावं लागेल. त्याच्यापेक्षा राजाची आपल्यावर श्रद्धाच बसू नये याच्याकरता काय करावं त्यांनी युक्ती केली. दोघेच जेवायला बसले. राजा नेमका जवळ आलेला होता आणि अशा वेळेमध्ये जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर एकमेकांमध्ये भांडायला लागले. कशा करता? तू माझी अधिक भाकरी खाल्ली. त्याने म्हणायचं तू माझी अधिक भाकरी खाल्ली. भाकरी खाण्याकरता दोन्ही साधूंची भांडणं व्हायला लागली. राजाने विचार केला, यांना त्यागी त्यागी असं म्हणतात खरं, पण तू कुठे त्यागी आहेत? प्रत्यक्षात भाकरी करता जर एकमेकांमध्ये भांडणं करतात म्हणजे साधू कसले? राजाने विचार केला आणि आलेल्या पावली परत निघाला. परत गेल्यानंतर दोघे हसू लागले. बरं झालं म्हणजे लवकर पिढा गेली. आपल्या जीवनातला आनंद भोगण्याकरता समाजामध्ये भोळेपणाचं वेडवे माझी दडे महिमे भेणे असं पांघरून घेणारा वर्ग आणि तो वर्ग स्वतःचा परिचय का देतो? विठ्ठल विठ्ठल. याचं उत्तर थोडक्यामध्ये इथे जाऊन आपल्याला पुढे जायचं आहे की सर्व जगाला ज्या जीवनाची गरज आहे ते जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे. मग ते कोणतंही जीवन असो, श्रीमंतीचं जीवन असो, गरिबाचं जीवन असो, ज्ञानी माणसाचं जीवन असो, अज्ञानी माणसाचं जीवन असो, सत्ताधीशाचं जीवन असो, बंदिस्त माणसाचं जीवन असो, सर्वांना ज्या जीवनाची गरज आहे ते जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे. आणि संतांच्या जीवनाची जाण सर्वांना होऊ शकत. संतांच्या जीवनाची जाण सत्ताधीश झाला म्हणजे होते का? मुळीच नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पूर्णपणे ओळखलं नव्हतं असं म्हणावं लागेल. का म्हणावं लागेल? पूर्णपणे ओळखलं असतं तर नजराना पाठवला नसता. सहवास मिळाला म्हणजे ओळखी झाली असं मुळी समजू नका. बऱ्याच वेळेला सहवास असतो का ओळख असते? सहवास असतो, ओळख असते असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात राहणाऱ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जर खरंच जर ओळखलं असतं
तर कल्याणच्या सुभेदाराची सून भेट म्हणून आणली नसती, ओळखलं नाही म्हणून आणली. सहवास असला म्हणजे ओळख होते, कोण सांगितलं? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सहवासातल्या मंडळीला तुकाराम महाराज ओळखू येत नव्हते. तुका वेडा अविचार करी बडबड फार. महाराजांना मंडळी अविचारी म्हणायचे, वेडे म्हणायचे. गावातली माणसं ओळखत नव्हती, सत्ताधारी माणसं ओळखत नव्हती, घरातली माणसं तरी ओळखत होती का? घरातली माणसं ओळखत नव्हती. म्हणाल साधूला ओळखण्याकरता मनुष्य ज्ञानी झाला, षटशास्त्री झाला, पुराणिक झाला, वेदज्ञ झाला म्हणजे ओळखेल. वेदज्ञ झाला म्हणजे तो ओळखतो असं मुळीच नाही. विद्वान माणसं आणि साधूची अवस्था फरक आहे. जर विद्वान माणसं साधूला ओळखू शकले असते तर रामेश्वर भट्टाने शिवाजी महाराजांची जी अवहेलना केली झाली नसती. ओळखलं केव्हा? ज्या वेळेला अंगाचा दाह झाला, अनगडशा फकीराच्या विहिरीमध्ये उडी टाकली, अंगाचा दाह झाला आणि अनगडशाने शाप दिला, वैसेही डुबते रहो. प्रत्येक धर्मामध्ये सत्पुरुष असतात. अवलिया हा त्या धर्मातला सत्पुरुष, तो अत्यंत पावित्र्याने वागत होता आणि रामेश्वर भट्टाला असा शाप दिला, वैसेही डुबते रहो. रामेश्वर भट्ट विहिरीच्या बाहेर का आले की अंगाचा दाह व्हायचा आणि विहिरीत का गेले की थंड व्हायचं शरीर. कोणपर्यंत विहिरीमध्ये राहणार? ही कुठेतरी मोठी बाधा आहे. दूर होण्याकरता रामेश्वर भट्ट आळंदीला आले. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये अनुष्ठान मांडलं. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, म्हणाले आता हे आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट सुरू आहे. तुमच्या अंगाचा दाह शांत व्हायचा असेल तर देहूला जा. तुकाराम महाराजांची निंदा तुमच्या तोंडून घडली आहे. जोपर्यंत तुकोबारांच्या पायाचा स्पर्श तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुमच्या अंगाचा दाह शांत होणार नाही. रामेश्वर भट्ट देहूला गेले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्याबरोबर अंगाचा दाह शांत झाला. दाह शांत झाल्याबरोबर रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं आणि पत्करल्यानंतर वर्णन करतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की विद्वत्ता प्राप्त झाली म्हणजे संत ओळखू येतात असं नाही. सत्ता प्राप्त झाली म्हणजे संत ओळखू येतात असं नाही. संत ओळखण्याकरता संत व्हावं लागतं किंवा संत स्वतः सांगतील की आम्ही अशा अवस्थेचो, आमची अवस्था अशी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जगाला सांगावं लागलं की आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहे. आपली अवस्था सांगत असताना तुकाराम महाराज काय करत होते? तुकाराम महाराजांचं प्राधान्य न कर्म. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन. अखंड खंड सारखं परमात्म्याचं नामचिंतन, भगवत प्रेमाच्या लहरीमध्ये सारखं तुकाराम महाराजांचं जीवन तुडुंब भरलेलं. ज्या वेळेला काही माणसाचं जीवन बदलतं त्यावेळेला लोकांचं लक्ष लागतं. कसे काय बदलले? दुष्टाचरण करणारी माणसं जर चांगली वागायला लागली तर लोकांत आश्चर्य निर्माण होतं. कसं काय झालं यांचं? तुकोबारांच्या संसारात बदल झाला. महाराज जन्मतः गर्भश्रीमंत होते, परंतु बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळ निघालं. दिवाळ का निघालं? परमार्थ केला म्हणून दिवाळ निघालं नाही. आणि परमार्थ केला म्हणून दिवाळ जर निघाला असं जर नियम असला तर मला वाटतं बँक परमार्थाच्या मागे लागणार नाही.
असं घडतंय. परमार्थ करत असताना माणसाच्या 3 गोष्टी आहेत. एक असा वर्ग आहे, काही माणसं परमार्थाला लागतात आणि त्यांचा संसार फार मोठा होतो, असा एक वर्ग आहे. दुसरा असा एक वर्ग आहे, माणसं परमार्थाला लागतात, त्यांचा संसार आहे तसा राहतो, हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा असा एक वर्ग आहे, ती परमार्थाला लागल्यानंतर त्यांचा संसार सरकत राहतो, हा तिसरा वर्ग आहे. एक असा वर्ग आहे की तो वर्ग परमार्थाला लागल्यानंतर त्यांचा संसार वाढतो, बंगल्यावर बंगले वाढतात, गाड्यावर गाड्या वाढतात, खूप पैसा जमा होतो. का होतो याचं कारण आहे, परमार्थ अवैध रीतीने करतात म्हणून हे वाढतं. योग्य मार्गातून जर केला तर त्याला संसार वाढण्याचं कारण एक असा मार्ग आहे. दुसरा एक असा मार्ग आहे की परमार्थ करत असताना त्यांचा संसार आहे तसाच राहतो, वाढत नाही आणि कमी होत नाही. अत्यंत जाणीवपूर्वक पाऊल टाकणार हा वर्ग. पण तिसरा असा वर्ग आहे की तो वर्ग परमार्थामध्ये संमिश्रित का झाला की बेभान होतो, आणि बेभान झाल्यामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे संसाराची क्षती होते, हा तिसरा वर्ग. महाराजांच्या जीवनामध्ये हा प्रकार झाला आणि त्यामुळे तुकोबारायांचं जीवन जगामध्ये चर्चेला पात्र झालं. कसं काय तुमचं हे असं, असा बदल का झाला? आणि जो बदल झाला, ज्या साधनामुळे बदल झाला, त्या साधनाची किंमत सामान्य माणसाला काय कळणार आहे? तुकोबाराजा परमात्म्याच्या नामचिंतनाचं सारखं चिंतन करायचे, त्याचा महिमा सामान्य माणसाला काय कळणार? लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही सारखं परमात्म्याचं नामचिंतन करता, संसाराकडे पाठ फिरवली, काय फायदा त्याचा, उपयोग काय? उपयोग असला तरच त्या नामचिंतनाचं महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा उपयोग फार मोठा आहे. तो उपयोग अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आमच्या नामचिंतनाचा महिमा असा आहे, महाकर्म जाळण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक मानवी जीवनामध्ये कर्म घडत असतं. कर्माचे 2 प्रकार आहेत, सामान्य कर्म आणि महाकर्म. कर्माचा संबंध माणसाच्या सुखदुःखाशी आहे. जे जे आपण आपल्या संसारामध्ये दुःख आणि सुख भोगतो ते भोगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कर्म आहे. सत्कर्माच्यामुळे सुखाची प्राप्ती होते, तर दुष्कर्माच्यामुळे दुःखाची प्राप्ती होते. दोन्ही प्रकारचं कर्म माणसाकडनं घडतं. संसारामध्ये कोणी असं असू शकत नाही की जो सत्कर्मच करू शकेल, किंवा कोणी असं असू शकत नाही की जो दुष्कर्मच करेल.
माणसाच्या जीवनामध्ये संमिश्र कर्म होतात. काही वेळा सत्कर्म घडतील तर काही वेळा दुष्कर्म घडतील. सत्कर्म करता करता दुष्कर्मही घडत असतं आणि दुष्कर्म करता करता सत्कर्मही घडत असतं. एखादा चोर चोरी करण्यात करता जातो. चोरी करणं दुष्कर्म आहे का सत्कर्म आहे? दुष्कर्म आहे. परंतु रस्त्यानं जाता जाता मंदिराच्या समोर का आला की त्याला बुद्धी होते देवाचं दर्शन घ्यावं म्हणून. देवाचं दर्शन सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे? सत्कर्म आहे. दुष्कर्माला जाता जाता सुद्धा सत्कर्म सहजासहजी घडतं. म्हणजे जीवनामध्ये जे कर्म घडत असतात ते संमिश्र कर्म घडतात. कोणतंही एकांगाचं कर्म माणसाकडून घडू शकत नाही. पुण्य करणाऱ्या माणसाकडनं पाप सहज घडत असतं आणि पाप करणाऱ्या माणसाकडनं सहज पुण्य घडत असतं. तेव्हा घडणं वेगळं आणि करणं वेगळं. बुद्धी पुरस्सर 100% पुण्यात्मक कर्म करू असं मृत्यू लोकात तरी शक्य नाही. तर सांगण्याचा उत्तर तसा की माणसाला सुख आणि दुःख दोन्ही भोगावे लागतात. दुःख नको वाटतं आणि सुख असावं असं वाटतं. सुभाषितकारांनी सुंदर त्याचं चिंतन सांगितलेलं आहे. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा न पाप फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्याचं फळाची इच्छा करतात परंतु पुण्य करत नाहीत. आणि न पाप फलमिच्छन्ति पापाच्या फळाची इच्छा करत नाहीत आणि पाप केल्याशिवाय राहत नाहीत. कशी विसंगती दूर होईल? शहाणा मनुष्य तो की आपल्या जीवनामध्ये दुःख जसं नको तसं सुख सुद्धा नको म्हणणारा. अज्ञानी माणसाचा पक्ष असा असतो की आपल्या जीवनामध्ये दुःख नको सुख हवं. आणि खरे ज्ञानाची अवस्था ही आहे की ज्ञानी अवस्थेमध्ये जसं दुःख नको तसं सुख सुद्धा नको. काही माणसं आक्षेप घेतील सुख नको म्हणणं हे माणसाच्या स्वाभाविक जीवनाचे विरोधी आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्य असं सांगतात, यक कश्चित सौख्य हेतो यतती जगती नैव दुःखस्य हेतो हो. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रयत्न जो करतो तो सुखाकरता करतो. सुखाची प्रवृत्ती आहे म्हणून प्रयत्न आहे. सुखाची प्रवृत्ती जर नसेल तर मनुष्य प्रयत्न करणार नाही. आणि मग तुम्ही असं सांगता की सुख सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये नको आहे. त्याचं कारण आहे, अत्यंत बारकाव्याचं चिंतन आहे ते. माणसाच्या जीवनामध्ये सुख का नको? ज्याच्या जीवनामध्ये दुःख नको वाटतं त्याने आपल्या जीवनामध्ये सुख घेऊ नये. हे वाक्य मी पुन्हा उच्चारतो. आपल्या जन्मामध्ये आपण दुःखी नसावं असं जर वाटत असेल तर माणसानं सुखी होऊ नये. याचं उलट असं चिंतन करायचंय. जी माणसं सुखी होत असतात तीच माणसं दुःखी होत असतात. जी सुखी होत नाहीत ती दुःखी होत. याचा अर्थ असा आहे, अज्ञानी माणसाचा पक्ष दुःखाच्या बाहेर जावं. अविचारी माणसाचा पक्ष आहे सुखी व्हावं आणि ज्ञानी माणसाचा पक्ष आहे सुख दुःखातीत व्हावं. विठ्ठल सुख दुःखातीत व्हावं, पाप पुण्यातीत व्हावं, सत्कर्म दुष्कर्म विरहित व्हावं. संत जीवनाची परमोच्च स्थिती जर कोणती असेल, पाप पुण्यातीत होणं, कर्मातीत होणं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्य अंगा. लागोने दुपाप पुण्य अंगा. लागोने दुपाप पुण्य अंगा.
माणसाच्या जीवनाची परमोच्च अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? संसार दशेमध्ये माणसं काही वेळा करते तरी असतात, काही वेळा भोगते तरी असतात. दोनच अवस्था आहेत संसाराच्या अवस्थेमध्ये. काही वेळा कर्तृत्वामध्ये तरी जातात, तर काही वेळा भोक्तृत्वामध्ये तरी जातात. शहाणपणाची अवस्था की शहाण्याने करता येऊ नये, भोगता येऊ नये, साक्षी व्हावं. साक्षी होणं म्हणजे फक्त पाहत राहणं. साक्षी चेता केवळ निर्गुणश्च साक्षीत्वे या झालो गुणाचा देखणा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचा साक्षी झालो, करताही नाही आणि भोगताही नाही. असं होण्याकरता काय करावं? मग कर्मातीत व्हावं लागतं. कर्मातीत बनण्याकरता काय करावं लागतं? कर्म सोडून कर्मातीत होतो का? संसाराला आलेल्या माणसाला कर्मातीत होण्याकरता कर्म सोडून कर्मातीत होता येत नाही. कारण प्रकृती म्हणजेच कर्ममय आहे. काहीतरी करावंच लागतं. आणि आपलं कर्म सोडणं म्हणजे तो फार मोठा दोष आहे. तुकोबाला बोलतात, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. स्थिती न बांधताना कर्माचा त्याग करणं फार मोठा दोष आहे. मग कर्माच्या बाहेर कसं निघायचं? कर्म करत असताना कर्माचा दोष आपल्या जीवनामध्ये कसा लागू नये, तुकोबारा म्हणतात, त्याचं साधन आम्ही हे उचललंय. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे की नाम करतं काय? जाळे महाकर्मे. माणसाकडनं घडणारी जी कर्म आहेत ती कर्म संपून टाकतं. माणसाच्या जीवनामध्ये नेहमी दोन अंग असतात, एक अनिष्ट निवृत्ती आणि दुसरी इष्टप्राप्ती. नको ते जावं, हवं ते मिळावं, दोनच प्रकार असतात. दुःख जावं आणि सुख व्हावं. रोग झाल्यानंतर रोग जावा आणि शक्ती यावी, दोन अंग आहेत. प्रत्येक जीवनामध्ये अशा दोन कक्षा आहेत. तसं माणसाच्या जीवनामध्ये कर्म जावी, कर्माचा दोष जावा, परंतु सुखाची प्राप्ती व्हावी, याचा अर्थ आनंदाची प्राप्ती व्हावी. तुकाराम महाराज म्हणतात, नामचिंतनामध्ये अशी शक्ती आहे की या नामचिंतनाच्यामुळे दावी निज सुख वर्मे. आत्मसुख प्राप्त होण्याचं वर्म, वर्म म्हणजे जे अत्यंत अल्प साधन असतं त्याला वर्म म्हणतात. ज्याच्यामध्ये विस्तार कमी असतो परंतु अल्प अशा प्रकारच्या स्वरूपातून महान कर्म करणार त्याला वर्म असं म्हणतात. वर्माचे अनेक दृष्टांत वारकरी संप्रदायामध्ये सांगितले जातात. छोटासा दृष्टांत सांगून मी पुढे चालणार आहे. धर्मराजाने राजर्षी यज्ञ करत असताना आपला यज्ञ योग्य झाला किंवा न झाला, भगवान कृष्ण परमात्म्याला विचार, देवा माझा यज्ञ सांग झाला का? परमात्म्याने सांगितलं, धर्मराजा ते मुंगूस आहे, हे पा ते तुमच्या या यज्ञामध्ये आलं, गडबड लोळलं आणि ते अर्ध सोनेरी झालंय. अजून अर्ध सोनेरी व्हायचं आहे. अगोदरच अर्ध सोनेरी आहे, पण त्या मुंगसाला असं वाटत होतं की इथे आपण लोळल्यानंतर आपलं राहिलेलं अर्धांग सोन्याचं बनेल. एवढ्या करता ते लोळलं खरं, परंतु अजून अंग सोन्याचं झालं नाही. याचा अर्थ असा की तुमचा यज्ञ अजून संपूर्ण झाला नाही. काय उणीव आहे? एक मोठी उणीव आहे. साधू महात्मा आहे, तो तुमच्या या राजनगरीच्या जवळ आहे. तो जोपर्यंत इथे येऊन या यज्ञातला प्रसाद ग्रहण करत नाही तोपर्यंत तुमचा यज्ञ पूर्ण होत नाही. स्वतः धर्मराज भगवंताने सांगितलेला पत्ता शोधत शोधत गेले. साधू निवांत बसलेले होते. विरक्तस्य तृणम जगत. विरक्त माणसाला मुंगिया निराव आम्हा सारेखाची जीव, कोणाचीच अशा प्रकारची दाद फिर्याद नाही. राजाने हात जोडले, धर्मराजाने हात जोडल्याने विनंती केली, महाराज आमची अशी विनंती की आमच्या यज्ञामध्ये यावं, आपण आपले पावलं लागावेत आणि 2 घास आपण प्रसाद सेवन करावा, आमचा यज्ञ पूर्ण होईल. तो महात्मा खूप अशा प्रकारच्या आपल्या अंतस्थ वृत्तीमध्ये रमलेला होता. त्याने सांगितलं, धर्मा मी तसा येत नसतो. कारण का? परान्न खायचं झालं की आपलं काहीतरी त्याला पुण्य दिल्याशिवाय ते खाता येत नाही, असा शास्त्रीय नियम आहे. तुमचं अन्न आम्हाला खायचं, पण अगोदर तुम्ही आम्हाला एक द्या. म्हणजे काय द्या? 100 यज्ञाचं पुण्य द्या, तर तुमच्या घरी येऊन मी अन्न खाईल. धर्मराजाने विचार केला, एक यज्ञ पूर्ण करता करता नाकेने वाले आणि 100 यज्ञाचं पुण्य आहे कोणाजवळ, ते द्यावं कसं काय? नाईलाज झाला. धर्मराज परत गेले. भीमदादा आले, अर्जुन आले, नकुल सहदेव आले. 5 जणांचे प्रयत्न संपले. सर्वांना एकच उत्तर, 100 यज्ञाचं पुण्य आहे का? तर येतो, नाही तर येणार नाही.
शेवटी हाताळ झालेल्या पतीकडे पाहिल्यानंतर द्रौपदी मातेने विचार केला की आपले पती काहीतरी दुःखी दिसतात. विचारलं का हो दुःखी का? काय सांगा, सगळ्यात मोठी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे कोणती गोष्ट आहे? आपल्या यज्ञाची पूर्णता जोपर्यंत ते साधू येत नाही तोपर्यंत होत नाही. जसं काही नामसप्ताहाची पूर्णता असते म्हणतात, ते महाराज जोपर्यंत आपल्या सप्ताहात येत नाहीत तोपर्यंत आपल्या नामसप्ताहाची पूर्णता नाही. तसं आपल्या या यज्ञामध्ये जोपर्यंत ते साधू येत नाही तोपर्यंत पूर्णता नाही. मग काय झालं? निमंत्रण दिलं पण येत नाहीत. काय अडचण आहे? सांगितली अडचण. द्रौपदी मातेने विचारलं, तुमची परवानगी जर असेल तर तुमच्या पायाच्या पुण्याईने मी त्या महात्म्याला जाऊन आणते. धर्मराज म्हणाले, दर्या मी खसखस. आमची जिथं डाळ शिजली नाही तिथं तुझं काय होणार आहे? जिथे हात उंट बुडतो तिथे शेळीनं म्हणावं मी जो पोहून. द्रौपदी मातेने विनंती केली, म्हणाले तुमच्या पायाच्या पुण्याईनं मी जरूर आणू शकेल, फक्त परवानगी द्या. धर्मराजांनी परवानगी दिली. द्रौपदी माता जाण्याकरता निघाली आणि निघाली असताना सेवकाने ताबडतोब रथ जो आणून उभा केला. द्रौपदी मातेने सांगितलं तो रथ बाजूला करा. सेवकांना असं वाटलं की आज राणी साहेबांना रथामध्ये जाण्याची इच्छा दिसत नाही. मग पालखी आणावी. पालखी आणली. पालखी बाजूला काढली. द्रौपदी माता स्वतःच्या महालापासून तो त्या साधूच्या ठिकाणापर्यंत चालत गेल्या. दर्शन केलं. विनंती केली, महाराज आमच्या यज्ञामध्ये प्रसाद घेण्याकरता आपण यावं. महात्म्याचं ठरलेलं उत्तर, 100 यज्ञाचं पुण्य आहे का? तर येतो, नाही ते येत नाही. द्रौपदी मातेने सांगितलं, महात्माजी तुम्हाला 100च यज्ञाचं पुण्य पाहिजे का जास्त यज्ञाचं पुण्य पाहिजे? अगोदर मला विचार करून सांगा. महात्म्याला आश्चर्य वाटलं. ही अबला स्त्री आहे, अर्धांगी ही स्वतंत्र नाही. कारण का? स्त्री स्वतंत्र कर्म करू शकत नाही. कारण स्त्री जीवनामध्ये काही कर्म असे आहेत की ती कर्म करण्याकरता पतीशिवाय तिला कर्म करता येत नाही. काही वेदातले कर्म असे आहेत की ती वेदातली कर्म ब्रह्मचारी माणसाला करता येत. हनुमंत बुवा तुम्हाला सत्यनारायण करता येणार नाही. काही वेद विधान असे आहेत की ते स्वतःला एकट्याला करता येत नाही, त्याच्याकरता सपत्नीक करावी लागतात. आणि काही असे कर्म आहेत की ते पत्नीला करता येत नाही, ते एकट्याला पतीचे करावे लागतात. तेव्हा महात्म्याने विचारलं, तुमच्याजवळ 100 यज्ञाचं पुण्य आहे का? द्रौपदी मातेने सांगितलं, 100 नाही 1000 यज्ञाचं पुण्य आहे, फक्त विचार करून मागा किती मागायचे. त्यांनी सांगितलं जास्त नको, मला 100च यज्ञाचं पुण्य द्या. द्रौपदी मातेने सांगितलं, आणा पाणी, माझ्या हातावर संकल्प सोडते. महात्म्याने विचारलं, पण यज्ञ घडले किंवा मला सांगाल तर खरं? शास्त्रे म्हणाल, तुम्ही धर्मशास्त्र बघा. साधूच्या दर्शनाला जात असताना जेवढे पावलं पडतील तेवढे यज्ञ घडतात. मी माझ्या महालापासून तो तुमच्या आश्रमापर्यंत 1000 पावलं चालत आलेली आहेत. तेव्हा 1000 पावलापैकी 100 पावलाचं पुण्य तुम्हाला न द्यायला काय बिघडलं? घ्या ना. महात्म्याच्या गोष्टी लक्षात आली की बरोबर शास्त्रात असं उत्तर आहे. धर्मशास्त्रामध्ये असं वर्म आहे की साधूच्या दर्शनाला 1 पाऊल टाकलं म्हणजे 1 यज्ञ करण्याचं पुण्य लागतं. मला माझा दृष्टांत इथे संपला. सांगण्याचा इत्यर्थ असा की साध्याशा प्रकारची गोष्ट आहे, परंतु लक्षात आली पाहिजे. आत्मसुख प्राप्त होण्याकरता जन्मच्या जन्म वेदशास्त्राचा अभ्यास करा, समजणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामामध्ये अशी शक्ती आहे, नामाच्या द्वारा आत्मसुख प्राप्त होण्याची जी वर्म आहेत, हे नामचिंतन आपोआप तुम्हाला ते वर्म दाखवतं. तो या दाखवेल वाटा, जया पाहिजे त्या निटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवा. असा आत्मप्रकाश जीवनामध्ये होतो, ज्यामुळे आत्मसुख प्राप्त होईल. असं आमच्या या नामचिंतनामध्ये शक्ती आहे. ही शक्ती तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कळाली, हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.